खोपोली नगर परिषदेचे शिवसेना शिंदे गट आरपीआय आणि भाजपा युतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कुलदीपक शेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। जोरदार असे शक्ती प्रदर्शन करत शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला। आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील। महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। 100% विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आरपीआय युती, त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होणार नाही, परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी, आरपीआय, शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं खोपोली नगरपालिकेमध्ये। तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।